आज खरं म्हणजे या निमित्ताने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाला सांगू इच्छितो की तुमच्या स्वातंत्र्याला कुठलीही बाधा न आणता पत्रकारांकरता जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचं सरकार निश्चितपणे करेल। कारण आज आमचे जे माध्यम आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, माध्यमांचे संपादक आहेत, सगळ्यांसमोर खूप आव्हान आहेत। समाजामध्ये इतकी सगळी कामं करत असताना ते आणि त्यांचे परिवार वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत असतात। अनेक वेळा दिवस दिवस रस्त्यावर राहणारे पत्रकार हे कुठे राहतात याचीही कोणाला कल्पना नसते, त्यांची अवस्था काय आहे हे देखील माहिती नसतं। आता तर आपलं जे अतिशय कॉम्पिटिंग अशा प्रकारचं जग आहे त्या जगामध्ये मला असं वाटतं की शेवटी पत्रकारिता ही पण कठीण झालेली आहे। कारण एखादं माध्यम चालवणं याचे देखील अनेक आव्हानं आहेत, विशेषतः कोविडनंतर तर ती आव्हानं वाढलेली आहेत। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा स्तंभ मजबूत राहायला पाहिजे, याकरता सरकारने देखील या सगळ्या समूहाच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे। आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला, मग काही हाऊसिंगचे विषय असतील, काही पेन्शनचे विषय असतील, काही आरोग्याचे विषय असतील, ते कसे मार्गी लावता येतील, अजून खूप विषय बाकी आहेत आणि ते पूर्ण केले पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे माझा सत्कार केला म्हणून नाही, तुम्ही सत्कार नसताही केला तरी देखील हे जे विषय आहेत हे मार्गी लावण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे केला असता। खरं म्हणजे